पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेमकं काय घडलं तर नीट परीक्षा लीक प्रकरणी दिल्लीमध्ये आंदोलनाला आज नवं वळण मिळालं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. 3 तास चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह सर्व नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राहुल गांधींशी 2 ते 3 वेळा संवाद साधला. संसदेत विद्यार्थ्यांच्या मुझावर चर्चा करण्याचं आश्वासन मिळाल्यास धरणे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती आपण राहुल गांधींकडे केल्याचं त्यांनी सांगितलं. पण त्यानंतर पोलिसांची एंट्री झाली. एका बसमध्ये सगळ्या नेत्यांना बसवण्यात आलं. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.